मनसेच्या मतदार यादी प्रमुखांचा मेळावा गोरेगाव नेस्को ग्राउंड या ठिकाणी अवघ्या काही वेळामध्ये सुरू होतोय। आपल्यासोबत आपण पाहतोय गजानन काळे आहेत, नवी मुंबई शहर अध्यक्ष आहेत। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। तुम्ही सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहिलात, कशा पद्धतीचं वातावरण आहे इथे आणि आज नेमकं राजभाषा काय असणार आहे आणि राज आदेश काय असेल याची सुद्धा सगळे पदाधिकारी वाट पाहतच असतील। कशा संदर्भातली ही बैठक आहे, हा मेळावा आहे? नाही, मला वाटतं की काही दिवसांपूर्वीच आता मतदार यादीतला जो काही संपूर्ण घोळ आहे त्याच्या संदर्भात सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते असतील, केंद्रीय निवडणूक आयोग असेल, राज्य निवडणूक आयोग यांना पुराव्यासहित मतदार यादींमधला घोळ सांगितलेला आहे। आणि गेली अनेक महिने जे काय आमचे मनसेचे मतदार यादी प्रमुख असतील, पक्षाचे गटाध्यक्ष असतील, यांनी गेल्या विधानसभेच्या नंतर वर्षभर जे काम केलं आणि तो मतदार यादीतला घोळ निदर्शनास आणून दिला, जो सन्माननीय राजसाहेबांनी सुद्धा निवडणूक आयोगाकडे मांडला। पुढच्या काही दिवसात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने अजून त्या मतदार यादीवर कशा पद्धतीने काम करायचं आहे, निवडणुकीचं काम काय करायचं आहे आणि या मतदार यादीत कशा पद्धतीने घोळ हा सरकारच्या आदेशाने निवडणूक आयोगाने घातला आहे। कारण ज्या पद्धतीने राजसाहेब ठाकरे किंवा निवडणूक आयोगाला आम्ही काही प्रश्न विचारले तर निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते असल्यासारखे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि शिंदे सेनेचे नेते चिडतात का, हा माझा मूळ प्रश्न आहे। आम्ही प्रश्न विचारतो निवडणूक आयोगाला, म्हणजे काल परवा संजय गायकवाड शिंदे सेनेचे आमदार, मंदाताई म्हात्रे भारतीय जनता पक्षाचे आमदार, एक चव्हाण नावाचे अजित पवार गटात, हेही सांगतात की मतदार यादीत घोळ आहे। म्हणजे मग निवडून आलेले जे काही मंदा म्हात्रे, संजय गायकवाड असतील, हे अशा बोगस मतदारावर निवडून आले का, हा माझा मूळ प्रश्न आहे। आणि जर असं असेल तर मतदार यादीतला घोळ निस्तरा आणि तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, हे जे सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलं आहे त्याच्याच पुढची दिशा आज सर्व मतदार यादी प्रमुखांना आणि पदाधिकाऱ्यांना सन्माननीय राजसाहेब आज देताना दिसतील। पण कदम यांच्या कुटुंबियांवर जे आरोप केले होते, वयाचा घोळ झाला होता असं राज ठाकरे म्हणाले। एस चोकलिंगम तर म्हणतात की असा कुठलाही प्रकार घडलेला नाही आहे, यादीमध्ये जेव्हा दुरुस्ती झाली त्यावेळी त्यांचं वय 54च होतं। नाही, मला असं वाटतं ना की मुळात काय होतं की हे सगळे निवडणूक निर्णय अधिकारी याच्या हाताखाली जे, म्हणजे तुम्ही समजा तुमचा फॉर्म भरला निवडणुकीचा नवीन मतदार नोंदणी म्हणून, सगळे कंत्राटी कामगार आहेत स्टाफमध्ये जे 2 आणि 6 महिने निवडणूक आयोगात काम करतात, जे नेमलेले BLA आहेत, BLO जे नेमले जातात बूथ लेवल ऑफिसर सरकारकडून, ते सगळे शिक्षक आहेत। याचं कुठलंही एक परमनंट स्टाफ नसल्यामुळे हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कायम घोळ होत असतो। बरं, याचं जर पुराव्यासह आहे तर चोकलिंगम साहेब असतील किंवा दिनेश वाघमारे साहेब असतील, यांनी मला वाटतं खालच्या यंत्रणांना हे सांगितलं पाहिजे की यातल्या दुरुस्त्या करा। जोपर्यंत ह्या दुरुस्त्या होणार नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नको, याच्यावर आम्ही ठाम आहोत। नक्कीच। किरीट सोमय्या वारंवार टीका करतात। किरीट सोमय्या बोलतात की हा कसला ठाकरे ब्रँड आहे, एकाचं डिपॉझिट गेलं, एकाची इज्जत गेली, याला उत्तर कसं देणार? नाही, मला वाटतं पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत ते दिसेल। ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे गॅरंटी वाटते लोकांना आणि हा लोकांच्या भावनेचा विषय। आजही जनतेच्या मनात राजसाहेब ठाकरे असतील, वंदनीय बाळासाहेब असतील किंवा उद्धवसाहेब असतील, यांच्याबद्दलचा एक आदर आहे, त्यांची ही भावना आहे आणि ती लोकभावना पुढच्या काही दिवसात नक्की प्रत्यक्षात येताना दिसेल। बरेच व्हिडिओ सध्या व्हायरल होतात या संदर्भातले, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात, ठाकरे ब्रँड बोललं जातं आणि याच मथळ्याखाली सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। आणि भाऊ भावाला आवडे पण काँग्रेसला ना आवडे असा मथळासुद्धा यावर देण्यात आलेला आहे। खरंच काँग्रेसला राज ठाकरे नको आहेत का महाविकास आघाडीमध्ये, असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं आम्ही काही कुठलं अधिकृत निमंत्रण काँग्रेसला दिलेलं नाही महाविकास आघाडीला दिलं आहे। आता तरी जे मनोमिलन झालेलं दिसतंय ते 2 भावांचं, 2 कुटुंबांचं मनोमिलन झालेलं आहे। जे मनोमिलन झालेलं दिसतंय ते महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक यांचं झालेलं दिसतं। पुढचा निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे घेतात। आमच्या माहितीसाठी सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील तो आम्ही महाराष्ट्र सैनिक तंतोतंत त्याचं पालन करू। जे संजय राऊत आधी टीका करायचे, संजय राऊत आता म्हणतायत की दोन्ही ठाकरे बंधूंची युती आहे ती आता पक्की झालेली आहे, कुणाला सोबत यायचं असेल तर त्यांनी यावं। आणि महाविकास आघाडी ही लोकसभा विधानसभेपुरती होती, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जो वेगळा विचार केला जातो, कारण स्वबळावर लढण्याचा हा सगळा विचार असतो। अशा पद्धतीचं त्यांनी भाकीत केलेले संकेत दिलेले, तुमच्यासाठी किती पॉझिटिव्ह आहे सगळं? नाही, मला वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका ही काही संजय राऊत साहेब मांडणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका एक तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे मांडतील किंवा अधिकृतरित्या पक्षाचे जे प्रवक्ते ते मांडतील। अजूनही युतीची कुठलीही गोष्ट सन्माननीय राजसाहेबांकडून झालेली नाही, त्यामुळे त्याच्यावर मी काहीतरी बोलणं प्रवक्ता म्हणून ते बरं दिसत नाही। ठाकरे ब्रँडला घेऊन ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी होते, कुठेतरी
सत्ताधाऱ्यांमध्ये सुद्धा संभ्रम आहे आणि भीतीचं वातावरण आहे असं वाटतं तुम्हाला? ग्राउंड लेवलची स्थिती नेमकी काय? अजून युती झालेली नाही आहे. मी त्या दिवशी म्हटलं युती झालेली नाही तरी यांची अजून फाटली एवढी. अजून दोन्ही ठाकरे बंधूंची अधिकृत युती झालेली नाही आहे तरी रोज यांच्या स्वप्नात राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे येत आहेत आणि झोपेतून जागे होत आहेत. अजूनही दोघांची युती झालेली नाही, अधिकृत गोष्ट नाही, तरी रोज टीका चालू आहे. म्हणजे याचा अर्थ ठाकरेंची भीती आहे, याचा अर्थ ठाकरे या नावाची दहशत आहे आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना यांची आगपाखड होताना टी व्ही चॅनलवरती सगळी दिसते. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय आता अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी मेळाव्याला सुरुवात होईल आणि नेमकं या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय भाष्य करणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.